माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पण विमानसेवेच्या बाबतीत मी सांगतो आपल्याला की विजिबिलिटीचा प्रॉब्लेम येतोय का, तर 100% येतोय. ढगाळ वातावरणामध्ये किंबहुना अशा परिस्थितीमध्ये विजिबिलिटीचा प्रॉब्लेम सोलापूरच्या विमानतळाला सातत्याने येतोय. अशा कालखंडामध्ये विमानसेवा चालवणं म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळणं हा जो विषय आहे तो विषय आहे. आणि आता आपण तातडीनं काय निर्णय घेतोय की नाईट लँडिंगची व्यवस्था या ठिकाणी झाली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या अडचणी आहेत, काय कोर्टाची अडचण आहे आणि कोर्टाच्या अडचणीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करायला लागतात. येणाऱ्या 10, 15, 20 दिवसामध्ये आपण त्या गोष्टी पुढे गेलेल्या पाहाल. आणि लवकरच या सोलापूर शहरामध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी राहील आणि सातत्यानं विमानसेवा चालू राहील. आता आम्ही कंपनीशी चर्चा करतोय की ही विमानसेवा सातत्यानं चालू राहिली पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा आम्ही कंपनीशी करतोय. सोलापूरला जोपर्यंत नाईट लँडिंगची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत विजिबिलिटीचा प्रॉब्लेम जो आहे तो थोडाफार राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो. आज बाजूला झालेलं अतिक्रमण, कोर्टाने दिलेला स्टे, याही सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. पण आपण कोर्टामध्ये त्या संदर्भातली आपली भूमिका तातडीने मांडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोर्टाशी आम्ही आपली भूमिका मांडून तातडीने ती व्यवस्था उभी करू. आणि जी जमीन ताब्यात घेणं आवश्यक आहे नाईट लँडिंगसाठी ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि वेळ पडली तर सक्ती करू. पण आम्ही तातडीनं त्या जागा खाली करण्याचं काम करू. आणि जे अतिक्रमण बेकायदेशीर केलेलं आहे, गावात घर असताना तिथे जाऊन नव्यानं घरं बांधलेली आहेत, पत्र्याचं शेड टाकून जे अतिक्रमण केलं आहे ते निष्कासित करावंच लागेल. आणि त्यासाठी तातडीनं कारवाई करू. याच मुद्द्याला प्रश्न आहे. गेल्या वर्षी ज्यावेळेस नवजिल्हा विमानसेवा आपण सुरू केली आपण त्यावेळेस मुरलीधरांना मोहळनी असं सांगितलं होतं, मुख्यमंत्री आलेले होते आपल्याकडे की त्यांचं प्लेन उतरू शकलं नाही, कमी विजिबिलिटी असल्यामुळे अत्याधुनिक यंत्रणा वर्षभराच्या आत बसू असं सांगितलं. त्याला वर्ष झालं, अद्याप ते आश्वासन पूर्तता झाली नाही. त्यामुळे आता तो फटका बसतो. मी आपल्याला सातत्यानं सांगतोय की अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यासाठी नाईट लँडिंगची व्यवस्था करायला लागते. ती व्यवस्था करत असताना जे अतिक्रमणं आपल्या गावातल्या शहरातल्या लोकांनी करून ठेवलेली आहेत, कोर्टात जाऊन त्याला स्थगिती घेऊन ठेवलेली आहे. आणि हे आपल्यालाही ज्ञात आहे. प्रश्न विचारायचा म्हणून विचारणं हे साहजिक आहे, विचारलंही पाहिजे आपण. परंतु हे वास्तव तुम्हाला माहिती नाही का? हे वास्तव आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळं जोपर्यंत कोर्टात जाऊन विजिबिलिटी, तेच सांगतो तुम्हाला, नाईट लँडिंगच्या माध्यमातून ज्या सुविधा उभ्या राहतात तेव्हा विजिबिलिटीचे इश्यूज कमी होतात. आज आपण म्हटलो तर नाईट लँडिंगची व्यवस्था करण्यासाठी DGIPRनं या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. एखादी दुर्घटना म्हणजे बारामती झालेला, आता बारामती मध्ये नाईट लँडिंगची व्यवस्था उभी करायला बारामतीत तर वर्षानुवर्ष सत्ता आहे. परंतु आपण बघितलं की दिवसा सकाळ अजितदादांचा झालेला ॲक्सिडेंट आपण बघितला आहे, दुर्घटना आपण बघितलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत की ही नाईट लँडिंगची व्यवस्था करावीच लागेल, आपल्याला करावीच लागेल. याच्या पलीकडे जाऊन जर तुमचं म्हणणं असेल की प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये घालून ही विमानसेवा चालू ठेवावी तर आपण तसंही सांगा. परत IT पार्कचं आपण बोलतोय किंवा इंजिनिअरिंग पार्कचं बोलतोय, वर्षानुवर्षी तेच प्रश्न येतात वारंवार. उड्डाण पूलचा विषय येतोय, या विषयावर आपण व्यवस्थित उत्तर द्या ना. असंही रिस्क मध्ये चालू करा असं आमचं म्हणणं आहे का? तुमच्याच मंत्र्यांनी गेल्या वर्षी आश्वासन दिलं वर्षभरात ते विषय मिटवू म्हणून, त्याच्यावरती बोला तुम्ही आता कोण सांगताय आम्हाला? आता एवढं जीवाला लावून घ्यायची काही कारण नाही. मी सांगतो माझा प्रश्न ऐकून घ्या. तुमचा ऐकलंय, माझा ऐका. आता एवढं जीवाला लावून घ्यायची काही कारण नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या सेवा देत असताना कोर्टानं दिलेला स्टे आपल्याला उठवावाच लागेल. शासनाकडून कुठलंही काम राहिलं नाही, शासन काम करायला तयार आहे. या देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे, घटनेनं घालून दिलेली व्यवस्था आहे. कोर्टानं जेव्हा त्या घरं निष्कासित करण्यासाठी केलेली मनाई आहे आणि ती मनाई जोपर्यंत आपल्याला उठणार नाही ते शासन स्तरावर थांबलेलं कुठलंही काम नाही. मंत्री महोदयांनी जे शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे काम होईल, त्याच्यात कुठलीही अडचण येणार नाही. तरीसुद्धा ज्या ज्या व्यवस्था उभ्या करणं आवश्यक आहे त्या सगळ्या व्यवस्था उभ्या राहतील. विमानसेवेची काळजी तुम्हाला जेवढी आहे, सोलापूरला जेवढी आहे, आपल्या सगळ्यांनाच काळजी आहे. विमानसेवा या शहराची चालू राहिली पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत. या भावनेमध्ये कुठली किंतुपर्यंत असायचं काही कारण नाही. तुम्हाला जसं वाटतं आपली विमानसेवा बंद नाही झाली पाहिजे तसं मलाही वाटतं. या सगळ्या व्यवस्था चालू राहिल्याच पाहिजेत आणि त्यासाठी आपण
सगळे मिळून प्रयत्न केलेच पाहिजेत आणि ते करतो, आम्ही करतोच त्या बाबतीत. कोर्टात सुद्धा माझी बैठकही झाली या संदर्भात, कलेक्टर मोदयांशी चर्चा झाली. कोर्टामध्ये आम्ही स्वतः अपेअर होऊन आपण आपली भूमिका मांडतो की याच्यात तातडीनं कोर्टात निर्णय द्यावा अशी भूमिका मांडतोय आणि त्याच्यावर कारवाई करतो आपण. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.